नमस्कार मित्रांनो. तर आता सुरू झालेल्या आहेत उन्हाळ्याच्या सुट्ट्या. सूर्याचं तापमान वाढत चाललंय आणि प्रत्येक आईबापाला आपल्या मुलानं उन्हात जाऊ नये असं वाटायला लागलं. बरोबर आहे, उन्हात नाही गेलं पाहिजे पोरांनी, कारण ऊन लागलं तर ताप येतो, डोकं गरम होतं, बरंच काही होतं, बरेच दुष्परिणाम असतात त्या गोष्टीचे. मग काय करायलेत आईबाप शोधायलेत आपल्या मुलांसाठी वेगवेगळ्या गोष्टी, जसं की कुठे शिबिर आहे का, कुठे पोहायचे क्लासेस आहेत का, कुठे चित्रकला आहे का, कुठे ऍक्टिंगचे क्लासेस आहेत का, कुठे डान्सचे क्लासेस आहेत का, असं सगळं शोधायलेत. चांगली गोष्ट आहे. सुट्ट्यांमध्ये मुलांनी त्यांचं स्किल डेव्हलप करण्यासाठी जे जे म्हणून काही करता येईल ते केलं पाहिजे. पण हे करत असताना आपण ज्या माणसांकडे ते शिकायला जातोय ते खरंच चांगलं शिकू शकतात का, हा प्रश्न आईबापांनी विचारला पाहिजे. आता मी मध्यंतरी काही ऍक्टिंग क्लासेसचं ऑब्झर्वेशन केलं, बघितलं तर ऍक्टिंग क्लासेस, हायफाय एरियामध्ये ऍक्टिंग क्लासेस, भरमसाठ फी घेणारे ऍक्टिंग क्लासेस मी बघितले. आणि मी जेव्हा त्यांना बघितलं त्यावेळेस मला आश्चर्य वाटलं की हे काय शिकवतायत, ऍक्टिंगच्या नावाखाली काय चाललंय. म्हणजे काहीच काय उग 4-5 ऍक्टिंग क्षेत्रातले शब्द वापरायचे, इम्प्रोव्हायझेशन, थिएटर गेम्स, असं जड जड बोलायचं आणि समोरच्याला वाटायचं की अरे बापरे, मी किती भारी इन्स्टिट्यूट मध्ये आलोय आता ऍक्टिंग करायला. तर हे ज्यावेळेस बघितलं त्यावेळेस मला लक्षात आलं की यार हे फार चुकीच्या पद्धतीने चाललंय. म्हणजे समजा तुम्ही माझ्याकडे आले ऍक्टिंग शिकायला, तर ऍक्टिंग शिकण्याचं काय असते की प्रोसेस असते की स्टार्ट टू एंड, म्हणजे किती दिवसामध्ये आपण काय काय करणार. क्लासेसचं उदाहरण, नाट्य शिबिरांमध्ये ही प्रोसेस नसते. नाट्य शिबिरांमध्ये एक अनुभव देण्याची प्रक्रिया असते. थिएटर गेम्स काय असतात, नाटक काय असतं, रंगमंचावर कसा वावर करायचा असतो, ऍक्टिंगची थोडे बहुत छोटस काय स्किल असतं, ते एक स्टेज डेअरिंग येण्यापुरतं ते शिकवलं जातं ते शिबिरांमध्ये. मग ते 5 दिवसाचा असो, 10 दिवसाचा असो, ते शिबिरामध्ये होत असतं. परंतु ऍक्टिंग क्लास जिथे एक 3 महिन्याचा कोर्स असू शकतो किंवा एक वर्षभराचा कोर्स असतो. मोठमोठ्या विद्यापीठांमध्ये, कॉलेजेसमध्ये हा कोर्स शिकवला जातो, थिअरी प्लस प्रॅक्टिकल. पण ज्यावेळेस हे खाजगी इन्स्टिट्यूटमध्ये आपण ज्यावेळेस बघतो त्यावेळेस अतिशय म्हणजे थिअरीचं मला माहित नाही, परंतु इम्प्रोव्हायझेशन्स, तर अशा तिथं तो शिक्षकच येतो आणि सांगतो की हा मी जे माझ्याकडे बघ एकदा मी कसं शिकवतो ते, आणि मग तो करून दाखवतो आणि मग तो विद्यार्थी त्याच्यासारखं करतो. तर याला तुम्ही शिकवणार म्हणाल का. आता समजा तुम्ही माझ्याकडे चित्रकलेचे क्लासेस घ्यायला आला आणि मी म्हटलं की चला आपण चित्र काढूयात, आणि मग मी हा दे तुझी वही, हा मी हा हे काढलं घोड्याचं चित्र, हे काढलं बैलाचं चित्र, हे काढलं काय, हे तर चित्र झाला, शिकला तू आता चित्र काढायचं. मी चित्र काढून देणं आणि तुम्ही शिकणं यात काही फरक आहे का. तर नक्कीच फरक आहे ना. कुठलीही कला अवगत करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं असतं प्रॅक्टिस करणं किंवा ते करून बघणं. नाच शिकवण्यासाठी नाचता यावं म्हणून आपल्याला नाचून तर बघावं लागतं. व्हिडिओ बघून मी नाचणं शिकू शकत नाही, मला ते करून बघावं लागतं. ऍक्टिंग साठी मला ते करावं लागेल, मला त्यासाठी विचार करावा लागेल. तर मीच ऍक्टिंग करून दाखवतोय आणि तुम्ही जर ते करून माझ्यासारखं करण्याचा प्रयत्न करताय, त्याला शिक्षण म्हणता नाही, त्याला कॉपी पेस्ट करणं म्हणतात. माझ्यासारखं करायचं बस. हा, तर कला शिकणं आणि आत्मसात करणं हा प्रॅक्टिसचा भाग असतो. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं आपल्याकडे म्हटलं जातं. कशामुळं, तर प्रॅक्टिस केल्यानंच आपण जास्त डेव्हलप होतो. आणि जर तुम्हाला असं वाटतं की उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुलांनी एक स्किल आत्मसात करावं, तर ते त्याच्याकडून जास्तीत जास्त करून घेण्याचा प्रयत्न करा, तर ते स्किल आत्मसात केलंय असं आपल्याला ते म्हणता येईल. तेव्हा कुठेही तुम्ही जर क्लासेस लावायला जात आहेत किंवा शिबिरांमध्ये जात आहेत ना, तर ही काळजी घेतली पाहिजे की आपल्या मुलांनी जिथं ट्रेनिंग घेण्याचं ठरवलं तिथले लोक खरंच त्या योग्य आहेत का. बालकांनी तिथं बसून ऑब्झर्व सुद्धा केलं पाहिजे की कशा पद्धतीने शिकवलं जाते. भले आपल्याला त्या क्षेत्रातलं नॉलेज नसेल, पण एक कळतं समोरचा माणूस किती चांगलं शिकवतोय किंवा किती वाईट पद्धतीने तो हे करतोय. तर ऍक्टिंग क्लासेस ला जाण्यापूर्वी तुम्ही डिटेलमध्ये शिकण्याचा प्रयत्न करा. अशा काय असतं, छोटे छोटे कोर्स केलेले किंवा 1-2 महिने कुठेतरी एक नाटक केलेला माणूस सुद्धा ऍक्टिंग क्लासेस सुरू करतो आणि त्याला काय फार टॅलेंटची गरज नाही लागत. थोडासा कॉन्फिडन्स आला की ते ऍक्टिंग क्लास सुरू करू शकतात. कुठेतरी सिरियल मध्ये छोटा मोठा रोल केला की ते ऍक्टिंग क्लास सुरू करू शकतात. पण ते खरंच शिकू शकतात का, हा मुद्दा असतो. हे शास्त्र आहे. स्किल, नाटक, अभिनय किंवा कुठलीही कला प्रकार शिकण्याचं एक स्टेप बाय स्टेप शास्त्र असतं. ते फॉलो केलं
तर ते आपल्याला जास्त चांगल्या पद्धतीने शिकता येतं. काही जणांमध्ये नॅचरल टॅलेंट असतं, त्यांना थोडंसं सांगितलं की लगेच कळतं. त्यामुळं असं नाही की शास्त्र शिकलंच म्हणजे खूप ग्रेट ऍक्टर होता येतं. पण शिक्षणामुळं तुम्हाला एक वैचारिक तुमची जडणघडण जी व्हायला पाहिजे, तुमचा एक दृष्टिकोन जो डेव्हलप व्हायला पाहिजे, कलेकडे बघण्याचा, साहित्याकडे बघण्याचा आणि एकंदरीतच समाजाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन डेव्हलप व्हायला पाहिजे, तो शिक्षणातूनच डेव्हलप होतो. तो असा भाडोत्री क्लासेस मधून कधीच डेव्हलप होत नाही. त्यातून तुम्ही फक्त हा आम्ही तुम्हाला सिनेमामध्ये काम देऊ, तुम्ही आमच्या क्लासेसला जॉईन व्हा असं म्हणणारे भरपूर आहेत. त्यामुळे ते तुम्हाला कुठेतरी मॉब मध्ये उभं करणार, ज्युनियर आर्टिस्ट म्हणून उभं करणार, तुम्हाला 100, 500, 2,500 रुपये मिळणार आणि तुम्हाला वाटणार येस आय एम अ ग्रेट ऍक्टर नाव. तर हे नाही झालं पाहिजे. धन्यवाद, भेटूया लवकरच.